निगडीमधील त्या दरोड्यातील आरोपींना परराज्यात 1200 किलोमीटर पाठलाग करून केली अटक। दरोड्याच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पोलिसांची 10 पथकं दरोडेखोरांचा शोध घेत होते। 19 जुलै रोजी निगडीत वृद्ध व्यक्तीला गाठून 6 आरोपींनी दरोडा टाकला होता। यात एका महिलेचा देखील समावेश होता। यात 6 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता। 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनावरून मुख्य सूत्रधार सुभाष बिश्नोई असल्याचं समोर आले आहे। तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी महिपाल बिश्नोई आणि सुरेश ढाका यांना अटक केली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत बनावट नंबर प्लेटचा वापर करून 4 चाकीमधून पलायन करत असलेल्या आरोपींना 1200 किलोमीटर पाठलाग करून जयपूर राजस्थान या ठिकाणाहून ताब्यात घेतला आहे। अटकेत असलेल्या सुरेश ढाकावर गंभीर स्वरूपाचे 21 गुन्हे दाखल आहेत। आरोपीने या गुन्ह्यात मोबाईल ट्रेस होऊ नये यासाठी वॉकी टॉकीचा वापर केला होता। पोलिसांनी 4 वॉकी टॉकी आणि 2 मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत। 2 महिन्यांपासून दरोडेखोरांनी हा दरोडा टाकण्याचा कट रचला होता। हे सर्व पोलीस तपासात समोर आलं आहे। उर्वरित अन्य आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना ताब्यात घेणार असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे। 19 जुलै 2025 ला सायंकाळी साधारणतः 9:15च्या दरम्यान निगडी प्राधिकरणमध्ये एका बंगल्यावरती दरोडा पडल्याची घटना घडली होती। तर त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत होता। त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सर, ॲडिशनल सीपी सर, जॉईंट सीपी सर यांनी जवळपास 10 पथकं पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचची ही वेगवेगळी या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये कार्यरत होती। तर त्याच्यानुसार घटनास्थळी आम्हाला काही तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्हीच्या आधारे काही संशयित वाहन मिळालं होतं आणि त्या संशयित वाहनाचा माग काढत हा गुन्हा प्राथमिकता उघडकीस आला। याच्यामध्ये जवळजवळ आमच्या मालमत्ता विरोधी गुन्ह्यांचं जे पथक आहे त्यांनी 1200 किलोमीटर पर्यंत या वाहनाचा माग काढला। त्याच्यानुसार तो पाठलाग केला आणि त्याच्यानंतर त्याची जी ओरिजिनल नंबर प्लेट आणि या सर्व गाडीचे जे डिटेल्स आहेत ते निष्पन्न केले, गाडीचे मालक निष्पन्न केले आणि त्याच्यानुसार 24 जुलैला पहिला आरोपी याच्यामध्ये अटक झाला। त्याचं नाव आहे सुरेश लादूराम ढाका। याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आणि या विरुद्ध साधारणतः 21 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, हत्यारांची तस्करी या सर्व गुन्ह्यांचा समावेश होतो। त्याला अटक केल्यानंतर जो पुढील तपास झाला त्याच्यामध्ये एकूण त्या दिवशी घटनेमध्ये 6 आरोपी होते। पैकी 3 आरोपींची आपल्याला नावं निष्पन्न झाली। त्यातला हा सुरेश ढाका, एक दुसरा जो आरोपी आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे महिपाल बिश्नोई, आणि तिसरा जो आरोपी आहे आणि या गुन्ह्याचा जो ज्याला आपण मोरक्या म्हणूया, मास्टरमाइंड ज्यांनी ही सगळी गुन्ह्याची मोडस प्लॅन केली, सुभाष बिश्नोई। हे सर्वजण जे आहेत ते राजस्थान आणि याच्या हरियाणाच्या बॉर्डरवरती काय राहणारे व्यक्ती आहेत, अभिलेखावरचे गुन्हेगार आहेत। त्यातल्या आता 2घांना अटक करण्यात आलेली आहे। इतर 1 आरोपी आणि 3 अनोळखी यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे। यामध्ये एक महिला आरोपीचा देखील सहभाग आहे। त्यांची सुद्धा आपल्याला नजीकच्या काळामध्ये ओळख करून ती अटक होणार आहे। या गुन्ह्यामध्ये जे चोरीस गेलेला मुद्देमाल होता तो त्याच्यामध्ये आपल्याला सोन्याचे कानातले, एक टायटनचं घड्याळ, जे ग्रहस्थ होते फिर्यादी त्यांचं वॉलेट ज्याच्यामध्ये कॅश होती आणि त्यांचं आधार कार्ड, पत्नीचं आधार कार्ड, त्याच्यानंतर त्यांच्या गाडीचे ड्रायव्हिंग याचे RC डिटेल्स, हे सर्व जो मुद्देमाल आहे तो आपण ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये गुन्ह्यात वापरण्यात आलेली जी गाडी आहे ती सुद्धा याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आली। असा एकूण 7 लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे। याच्यामध्ये अजून निश्चितच या PCR मध्ये काही नवीन गुन्हे केल्याचं अजून निष्पन्न होत नाही, परंतु तरी देखील आम्ही तांत्रिक तपास आणि इतर आरोपी अटक झाल्यानंतर याच्याबद्दल अजून माहिती आपल्याला मिळेल। ज्यावेळेला हा गुन्हा घडला त्यावेळेला एका महिलेचा देखील उल्लेख संबंधित जो पीडित व्यक्ती आहे याने केला होता, तर त्या संदर्भात काय सांगा? बरोबर आहे। यामध्ये या 6 आरोपींमध्ये एका महिलेचा देखील सहभाग आहे। ती देखील परप्रांतीय असल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झाले। आता तिचे
इतर माहिती काढून त्यांना अटक करण्याची कारवाई चालू आहे. सर्व परिवार कधीपासून हे आरोपी होते, काय माहिती समोर आली? आता प्राथमिक तपासामध्ये जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः 2 महिन्यापासून हे पुण्यामध्ये वास्तव्यास होते, येऊन जाऊन असायचे आणि या संदर्भातली जी गुन्हा करण्याची जी त्यांचं निश्चित झालं तर 2 महिन्यापासून झालंय असं प्राथमिक तपासामध्ये त्यांनी सांगितलंय. याच्या संदर्भातले पुरावे गोळा करण्याचं काम चालू आहे. संभाषणासाठी हे आरोपी वापरतात, बरोबर आहे. याच्यामध्ये जो पहिला आरोपी आहे सुरेश डाका, याच्या गाडीमधनं आपल्याला 4 वॉकी टॉकी त्यावेळेस त्याला अटक करताना आणि हे सगळं आपण जप्त केलेलं आहे. तर प्राथमिक तपासामध्ये या गुन्हा करतेवेळी त्यांनी वॉकी टॉकीचा वापर केल्याचं निष्पन्न आलं. तर या लोकांना ही माहिती कशी मिळाली की ज्येष्ठ नागरिक एकटाच घरामध्ये आहे आणि त्याच्या घरामध्ये पैसे किंवा इतर जे सोन्याचे दागिने आहेत? याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती सुभाष बिश्नोई जो आहे त्याच्यापर्यंत ही माहिती होती. आता त्याला अटक केल्यानंतर या सर्व गोष्टींवरती अधिक प्रकाश पडेल. जो यामधला मुख्य आरोपी आहे सुभाष बिश्नोई, तो देखील लॉरेन्स बिश्नोई यांच्या गावातील आहे. त्याचा आणि याचा काय संबंध आहे का लॉरेन्स बिश्नोई गँगचा? नाही. त्या गँग बिश्नोई जे लॉरेन्स बिश्नोई गँग आपण म्हणताय त्याचा आणि याचा कुठलाही संपर्क नाही. हे चोरी आणि याच्या संदर्भातले दरोडे अशा गुन्हेगारी संदर्भातले ही यांची पार्श्वभूमी आहे. ज्या पथकाने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं त्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांना रिवॉर्ड घोषित करण्यात येणार आहे का? निश्चितच माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सरांनी या संपूर्ण पथकाला चांगल्या पद्धतीने सन्मानित करून आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे रिवॉर्ड सुद्धा त्यांनी घोषित केलेले आहे.